येत आहे. महत्वाचं म्हणजे तुमच्या भूमीतच तुम्ही ते हा नाटक पहिला पुन्हा प्रयोग. सादर होत आहे. साताऱ्यामधल्या शाहूकला मंदिर या ठिकाणी तुम्ही तुमचं नाटक होणार आहे. कसं बघता, कसं म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? मी वेळेकमठी गावाचा आहे. माझं स्वप्न होतं की मी शाहू कला मंदिरच्या स्टेजवर मला काम करायचं, हे माझं स्वप्न होतं. त्यानंतर बालगंधर्वला काम करावं हे माझं स्वप्न होतं. ही सगळी स्वप्न साकार झाली. अगदी जगभरातल्या रंगभूमीवरती मी जाऊन आलो, जगभरात चित्रपट करून आलो आणि परत मला तर नाटक करण्याची ताकद आहे का असं मला स्वतःला प्रश्न पडायचा. पण माझ्याकडे सखाराम बाइंडर परत आलं. निळूभाऊंनी मला आधार दिला होता की तू हे नाटक कर, तुझा बाज आहे. विजय तेंडुलकरांनी मला सांगितलं होतं की सखारामचे प्रयोग तुम्ही करा आणि योगायोगानं सुमुख चित्राचे लोक माझ्याकडे आले आणि नाटक करायला घेतलं. आणि अभिजित झुंजाररावसारखा चांगला डिरेक्टर आला, नेहा जोशी, अनुष्का बोराडे, चरण जाधव, हे सगळे कलावंत चांगले मिळाले आणि आज महाराष्ट्राला ते नाटक खूप आवडतं आहे. क्रांतिकारी नाटक, विचारानं फार क्रांतिकारी विचार आहे त्याच्यामध्ये. कालातीत नाटक आहे आणि असं नाटक आज परत करतो आहे. त्याचा साताऱ्यामध्ये 13 डिसेंबरला प्रयोग आहे, 14ला कराडमध्ये प्रयोग आहे, 15ला इचलकरंजीला आहे. ही मला अतिशय आनंदाची गोष्ट वाटते की ज्या शाहू कलावंतच्या रंगमंचावर मी पहिल्यांदा उभा राहिलो तिथंच आता असं मानाचं नाटक, महाराष्ट्रातल्या अग्रगण्य मानलेलं नाटक मला परत करायला मिळते आणि त्याचा प्रयोग साताऱ्यात आहे. 13 डिसेंबर, 14 डिसेंबर, 15 डिसेंबर सगळ्यांना मी विनंती करेन तुम्ही थिएटरमध्ये येऊन नाटक बघा आणि त्याचा आनंद घ्या. त्या विचारांची, त्या नाटकाचा जो मुद्दा आहे तो लक्षात घ्या. पहिल्यांदा पूर्वी केलेलं आहे, पण आताच्या म्हणजे आता जी बदल झालेले आहेत त्याविषयी काय सांगाल? कारण आधी पण केलेले. तेव्हा मी केलं होतं तेव्हा मला तेवढं नाटक, ती धार मला समजली होती का नाही असा मला प्रश्न पडला. दुसऱ्यांदा केलं तेव्हा मला वाटलं की ज्या ताकदीनं करायला पाहिजे होतं, जितकं सेन्सिटिव्ह ॲसिडिक ते नाटक आहे तेवढं मला मांडता आलं नव्हतं असं मला प्रश्न होता. म्हणून मी नट म्हणून स्वतःला परत चेक करावं आणि परत आपण टोकदारपणे लोकांच्या काळजात घुसलं पाहिजे अशा अर्थानं परत करतो आहे. तर आता मी पहिल्यापेक्षा आता जरा समाधानी आहे.